नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एडला जो गणित अध्यापन पद्धती आणि विज्ञान अध्यापन पद्धती नावाचा पेपर आहे त्यामधील मूल्यमापन साधने इव्हॅल्युएशन टूल्स याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम.आर. जोशी एम.ए. सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते। चला तर पाहूया मूल्यमापन साधने इव्हॅल्युएशन टूल्स। प्रस्तावनेमध्ये बघा, शैक्षणिक मूल्यमापन ही शिक्षण प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे। विद्यार्थी केवळ किती शिकले आहेत याचे मोजमाप न करता त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यास करण्यासाठी मूल्यमापन साधनांचा वापर होतो। विविध प्रकारच्या मूल्यमापन साधनांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सामाजिक, भावनिक व व्यावसायिक प्रगती समजते। मुलाखत, प्रश्नावली, पदनिश्चय श्रेणी, पडताळा सूची, समाजमिती आलेख, लेखी व तोंडी परीक्षा, अभिरुची शोधिका व अभिवृत्ती मापिका ही अशी काही प्रभावी साधने आहेत ज्यांचा शिक्षणात महत्त्वाचा उपयोग होतो। आता पहिलं साधन पाहूया, मुलाखत, इंटरव्ह्यू। मुलाखत म्हणजे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून माहिती गोळा करणे, व्यक्तिमत्व, विचारशक्ती व अभिव्यक्तीचा अंदाज घेता येतो। संरचित व असंरचित पद्धतीने मुलाखती घेतल्या जातात। तोंडी संवादामुळे शिक्षकाला समजून घेण्यात सुलभता मिळते। समस्या, गरजा व दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी उपयुक्त असे हे साधन आहे। त्याच्यानंतर पाहूया दुसरं साधन, पदनिश्चय श्रेणी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेटिंग स्केल असं म्हणतो। पदनिश्चय श्रेणीमध्ये विशिष्ट गुणविशेषांचे मूल्यांकन दिलेल्या मापदंडानुसार केले जाते। उदाहरणार्थ उत्कृष्ट, चांगले, समाधानकारक, गरजेपेक्षा कमी अशा स्तरांवर मूल्यमापन केले जाते। शिकणाऱ्याच्या प्रक्रियेतील गुणवत्तेचे बारकाईने मूल्यमापन करता येते। वर्तन, कौशल्य, वृत्ती इत्यादी तपासण्यासाठी हे साधन उपयुक्त आहे। सोपे, जलद व विश्लेषणासाठी सोयीस्कर असे हे साधन आहे। पडताळा सूची, चेकलिस्ट। पडताळा सूचीमध्ये विशिष्ट क्रिया पूर्ण झाली किंवा नाही याची नोंद केली जाते। होय किंवा नाही स्वरूपात निरीक्षण टिपले जाते। विशिष्ट कौशल्य, कृती किंवा वर्तनाची उपस्थिती निश्चित करता येते। गुणवत्तेच्या पेक्षा अस्तित्वाची नोंद महत्त्वाची असते। शिक्षकाचे निरीक्षण अधिक वस्तुनिष्ठ बनवते। त्याच्यानंतर चौथं साधन आहे समाजमिती आलेख, सोशिओग्राम। समाजमिती आलेख हा समाजमिती तंत्रावर आधारित दृश्यात्मक साधन आहे। गटातील सदस्यांच्या परस्पर संबंधांचे आलेखन रेखाटले जाते। लोकप्रिय व अलिप्त विद्यार्थ्यांचे स्थान याच्यामध्ये दिसते। समूहातील नेते, अनुयायी व एकाकी सदस्य सहजपणे समजतात। गटातील सामाजिक गतिमानतेचा अभ्यास करता येतो। त्याच्यानंतर पाचवं साधन आहे लेखी व तोंडी परीक्षा, रिटन अँड ओरल एक्झामिनेशन्स। लेखी परीक्षा लेखन कौशल्य व संकल्पनांची समज तपासते। तोंडी परीक्षा संवाद कौशल्य व तात्काळ विचारशक्ती मोजता येते। दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमधून संपूर्ण शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन होते। प्रश्नांचे स्वरूप यामध्ये विविध असू शकते। उदाहरणार्थ लघुत्तरी, दीर्घोत्तरी, MCQ, तोंडी आणि स्पष्टीकरणसुद्धा त्या ठिकाणी करता येते। विविध स्तरावरील ज्ञान, समज व कौशल्ये, ज्याला आकलनशक्ती असं म्हणतो, कौशल्ये ह्या साधनाद्वारे मोजली जाऊ शकतात। त्याच्यानंतर सहावं साधन आहे अभिरुची शोधिका, इंटरेस्ट इन्व्हेंटरी। विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी व कल समजून घेण्यासाठी हे साधन वापरले जाते। विविध क्षेत्रातील रस तपासला जातो। उदाहरणार्थ खेळ, विज्ञान, साहित्य, चित्रकला इत्यादी। व्यावसायिक मार्गदर्शनासाठी उपयुक्त असे साधन आहे। विकसनशील वयात विद्यार्थ्यांच्या गती व रुची लक्षात येतात। सुप्त आवडीनुसार अभ्यासक्रम व उपक्रम ठरवता येतात। त्याच्यानंतर सातवं साधन आहे अभिवृत्ती मापिका, ज्याला आपण ॲटिट्यूड स्केल असं म्हणतो। विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोन, भावना व वृत्तींचे मापन करता येते। सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टिकोन समजतो। लिखित स्वरूपात विशेषतः सहमती, असहमती प्रकारात प्रश्न विचारले जातात। वृत्तीतील बदलाचे मूल्यमापन व विश्लेषण यामुळे शक्य होते। सामाजिक जाणीव व मानसिक स्वास्थ्य समजण्यासाठी हे साधन उपयोगी आहे। त्याच्यानंतर आठवं साधन आहे प्रश्नावली, क्वेश्चनरी। प्रश्नावली हे मूल्यमापनाचे एक प्रभावी साधन आहे। यात विविध प्रकारचे प्रश्न तयार करून व्यक्तींच्या ज्ञान, कौशल्य, भावना व दृष्टिकोनाची मोजणी केली जाते। प्रश्न सोपे व स्पष्ट व उद्दिष्टानुसार असतात। प्रश्नावलीत बहुपर्यायी, होय किंवा नाही किंवा वर्णनात्मक प्रश्नांचा समावेश होतो। प्रश्नावली तयार करताना उद्दिष्टांची स्पष्टता आवश्यक असते। उत्तरदात्याची गुप्तता राखली जाते। प्रश्नावली वापरल्यामुळे एकाच वेळी अनेक व्यक्तीकडून माहिती गोळा करते। ती वेळ आणि खर्च वाचवणारी पद्धत आहे। योग्य प्रश्नावली विश्वसनीय व वैध मूल्यमापनास मदत करते। त्यामुळे प्रश्नावली हे साधन मूल्यमापनाबरोबर शैक्षणिक व सामाजिक संशोधनासाठी महत्त्वाचे साधन मानले जाते। समारोपामध्ये पाहूया, मूल्यमापन साधनांचे प्रभावी व समर्पक वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे अचूक चित्र डोळ्यासमोर येते। प्रत्येक साधन विद्यार्थ्यांच्या विशिष्ट पैलूंचे सूक्ष्म निरीक्षण व विश्लेषण करण्यास मदत करते।
त्यामुळे योग्य साधनांची निवड व काळजीपूर्वक वापर हे शिक्षण प्रक्रियेत गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्यावश्यक ठरते. मूल्यमापन हे केवळ गुण देण्यासाठी नसून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याचे साधन आहे. हे लक्षात घेऊन शिक्षण प्रक्रियेत त्यांची रचना करावी. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.